एक मोठी वाटी साबुदाणा घेतलेला आहे, लहान वाटी अर्धवट वाटलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं, 2 चमचे साखर, 1 बटाटा आणि 7-8 मिरच्या घेतल्या. मी आता इथं बटाटा कट करून घेते बारीक. मी सकाळी 6 वाजता साबुदाणा भिजत टाकलेला होता. त्याच्यानंतर 11 वाजता मी खिचडी बनवायला घेतली. खूप असा मस्त भिजला गेलेला आहे साबुदाणा. जर तुम्हाला त्याच्यामध्ये जिरं किंवा कोथिंबीर टाकायची असेल तर टाकू शकता, मी नाही टाकत, ती तुमची आवड. मी आता इथं मिरची कट करून घेते. ही खूप तिखट मिरची आहे, आम्हाला तिखट लागतं. जर तुम्हाला तिखट नसेल चालत तर तुम्ही जाडवाली मिरची पण घेऊ शकता. कंटिन्यू. तर इथं मी मिरची कट करत आहे. मी इथे ताटात साबुदाणा काढून घेतलेला आहे. तिथं मी अर्धवट केलेला शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. तो चांगला असा मिक्स करून घेणार आहे. आता यात मी चवीनुसार मीठ टाकते, त्यानंतर साखर टाकते. हे पण इंडक्शन सुरू केलं, त्याच्यात मी 1 चमचा तेल टाकते. तेल चांगलं कडकडीत तापलं का मग मी त्याच्यात मिरची टाकते. मी 7-8 मिरच्या घेतलेल्या होत्या, त्याच्यात निम्मी जाडवाल्या साबुदाण्याला टाकणार आहे आणि अर्ध्या या बारीकवाल्या साबुदाण्याला टाकणार आहे. हा साबुदाणा बारीक आहे ना, हा पचायला हलका जातो, पोटाला काही त्रास होत नाही, म्हणून आम्ही निम्म ती निम्म ही करतो. त्यात अर्धा बटाटा तिकडे टाकेल, अर्धा इकडे टाकेल. तेल मस्त असं तापलेलं आहे. मी इंडक्शन थोडंसं कमी करते आणि त्यात मिरच्या टाकते. मिरच्या मस्त अशा थोड्याशा परतून घेते. मस्त अशा मिरच्या परतून झालेल्या आहेत. त्यात मी आता बटाटा टाकते. मी आता बटाटा मिक्स करून घेते. त्यात मी थोडंसं मीठ टाकते, कारण की ते बटाट्यांना लागते. थोडीशी मी यात साखर टाकते. बटाटे शिजण्यासाठी मी थोड्या वेळ झाकण ठेवते. 2 मिनिटं झालेले आहे. आता उघडून बघते शिजलाय. थोडासा बाकी आहे, परत मी वाटला ते बटाटा शिजला की मी मस्त असा परतला गेला. छान असा बटाटा शिजला आपला. त्यात आता साबुदाणा आणि ते मिक्स केलेलं सगळं मटेरियल मी टाकून घेते. मिक्स करून घेते. तो साबुदाणा पण सेम मी याच पद्धतीने बनवणार आहे. नक्की ट्राय करा तुम्ही पण, खूप मस्त असतो बारीक साबुदाणा. त्याच्यावरती झाकण ठेवते. मी आता बघते साबुदाणा शिजला असतो. थोडासा बाकी आहे साबुदाणा शिजायचा. साबुदाण्याला अगदी थोडंसं तेल टाकायचं, जास्त पण नाही टाकायचं. जर जास्त तेल झालं तर ते खायला पण चांगलं लागत नाही आणि आपल्या शरीरासाठी पण चांगलं नसतं, म्हणून थोडंसंच टाकायचं. ते म्हणजे पचायला पण हलकं जातं. 2 मिनिटं झालेले आहे. परत मी साबुदाणा बघते. आपला साबुदाणा तयार आहे. बघू आता कसा झाला ते. जेव्हा आपण सुरुवातीला साबुदाणा टाकतो तेव्हा खूप सफेद दिसतो, त्यानंतर अशा पद्धतीने रंग बदलतो. रंग बदलला की समजून घ्यायचा आपला साबुदाणा शिजला.
साबुदाणा इथे तयार झालेला आहे. मी 1 वाटी दही घेतली, त्याच्यात साखर टाकली. आम्हाला तसं आवडतं. जर तुम्हाला दही आवडत नसेल तर तुम्ही इथे लिंबू पण टाकू शकता. आपला साबुदाणा तयार. आता तुम्ही खाऊ शकता. बाय.